नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या संदर्भातील हा व्हिडिओ. आजपासून आपण सुपर 20 प्रश्नावली नावाची सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये बुद्धिमत्ता या घटकातील 40% प्रश्न म्हणजेच 8 प्रश्न, सामान्य ज्ञान या घटकातील 30% प्रश्न म्हणजेच 6 प्रश्न व शिक्षक अभिव्यक्ती या घटकातील 6 प्रश्न, एकंदरीत 20 प्रश्न आपण प्रत्येक भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्या BEd CET 2024साठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही सिरीज आहे. अजूनही आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला सुरू करूया आपला आजच्या सिरीजचा पहिला भाग, तो म्हणजे सुपर 20 प्रश्नावली भाग 1. विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता या घटकातील पहिला प्रश्न आकृतीमधील आकारातून कोणती पर्यायी आकृती तयार होईल. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे काही आकार दिले आहेत. हे आकार जर आपण जोडले तर कोणती आकृती तयार होते, असा हा प्रश्न. सर्व आकृत्यांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर आकृती क्रमांक 2 आपल्याला इथे तयार झालेली पाहायला मिळते. व्हिडिओ पॉज करून आपण ते आकार जोडून पाहू शकता. दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आकृतीमधील सर्व घटक असणारी जी पर्यायी आकृती कोणती तयार होईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ह्यामध्ये असणारे घटक आपल्याला सर्वात अगोदर चेक करायचे आहेत, पाहायचे आहेत, आणि तंतोतंत आकृती ज्याला आपण म्हणतो म्हणजेच एक्झॅक्ट फिगर, ती आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3ची आकृती आपण व्यवस्थित पाहू शकता. ही आपली उत्तर पर्यायी आकृती होय. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये असणारे जे घटक आहेत, हे 2 जे घटक आपल्याला दिसत आहेत ते इथं आहेत. त्यानंतर हे पुस्तकासारखा जो घटक दिसतो तो इथे आहे. त्यानंतर हा जो मुलगा आहे तो इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅट आपल्याला इथे पाहायला मिळते व बॉलसारखा जो घटक म्हणजेच गोल जो आहे तो पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, इतर ज्या आकृत्या आहेत ह्यामध्ये डिफेक्ट आहे, ते आपल्याला वेगळ्या असलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती शोधा. विद्यार्थी मित्रो, प्रश्न आकृती अगोदर पाहायची आहे आपल्याला. ती ऑब्झर्व केल्यानंतर करेक्ट असणारी आकृती आपल्याला पाहायची आहे, ओळखायची आहे. तर इथे आपण पाहू शकता आकृती क्रमांक 3 जी आहे ते आपल्याला तंतोतंत आकृती सांगता येते. विद्यार्थी मित्रो, इथे डोळ्यासारखा जो भाग आहे आणि त्याच्या पापणीसारखा भाग खालून आहे म्हणजेच गोल, आणि अशा प्रकारे तर सेम तसंच असणारी आपल्याला आकृती शोधायची आहे, आणि ती आकृती म्हणजे 3 आहे. आपण इथे पाहू शकता ह्या ज्या 2 रेषा आहेत त्या आपल्याला डावीकडे झालेल्या पाहायला मिळतात, म्हणजे ही तंतोतंत आकृती नाही. त्यानंतर रेषांची संख्यासुद्धा आपल्याला पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रो, इथे खाली आपल्याला 3 रेषा देठाला पाहायला मिळतात, इथे 3 नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रो, शेवटचा जो घटक आहे ह्यामध्ये उभ्या ज्या रेषा आहेत, म्हणजे ज्या आपण तिरप्या उभ्या रेषा म्हणू, तर त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आकृती क्रमांक 3 ही आपली करेक्ट आकृती होय. पुढचा प्रश्न, जसे वीट बरोबर आहे भिंत, तसे वाक्य बरोबर काय. तर विद्यार्थी मित्रो, विटापासून भिंत आपण बनवत असतो, तर वाक्य जर आपण एकत्र केले तर काय बनन. ऑप्शन 1 उतारा, 2 ओळ, 3 पुस्तक, 4 पाठ. तर विद्यार्थी मित्रो, अनेक वाक्य एकत्र आल्यानंतर पॅसेज म्हणजेच उतारा तयार होत असतो. अनेक उतारे एकत्र आल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पाठ तयार होतो, म्हणजे आपण लेसन म्हणूया, घटक म्हणूया, आणि घटक एकत्र आल्यानंतर काय होत असतं, पुस्तक तयार होत असतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लावणी याचा संबंध जर महाराष्ट्राशी असेल तर आसाम याचा संबंध कशाशी असेल. तर विद्यार्थी मित्रो, जसं लावणी हे महाराष्ट्राचं नृत्य आहे, तर आसामचं नृत्य काय किंवा कोणते, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 बिहू, 2 दांडिया, 3 कुचिपुडी, 4 कथकली. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बिहू हे करेक्ट उत्तर होय. पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला सूचना दिलेली विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 6 व 7 साठी सूचना, दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा. म्हणजेच दोन्ही प्रश्न आपल्याला पाण्यातील प्रतिबिंबाचे आहेत, असा हा निर्देश आहे, सूचना आहे. तर विद्यार्थी मित्रो, पाण्यातील प्रतिबिंब ओळखताना एक बाब लक्षात ठेवायची आहे. हे जे चिन्ह आहे खालचं, ते आरसा आहे. आरशासारखे म्हणजे प्रतिबिंबित करणारा घटक आहे. तर खालच्या दिशेने जर असेल विद्यार्थी मित्रो, तर आरशासारखं काम करणारं इथं पाणी असतं, म्हणजेच पाणी दाखवण्यासाठी आपण खालच्या बाजूने अशा प्रकारचं चिन्ह पाहतो. तर विद्यार्थी मित्रो, साईडला जर असं
चिन्ह आलं तर याचा अर्थ आरसा होतो, आणि खालच्या बाजूला जर असेल तर आरशासारखं प्रतिबिंब दाखवणारं पाणी हाचा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच खालच्या साईडला पाण्यातील प्रतिबिंब आणि उजव्या साईडला वरती जर आलं तर आरशातील प्रतिबिंब, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता ह्या ज्या सर्व आकृत्या दिलेल्या आहेत, पर्यायी आकृत्या, यामध्ये ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. तर एक लक्षात ठेवायचं, पाण्यामध्ये हे जे अंक आहेत ते आपल्याला अशा खालच्या साईडला पडलेले पाहायला मिळतील, त्याप्रमाणे त्यांच्यात बदल आपल्याला झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न जो की सेम पाण्यातील प्रतिबिंबावर आधारित आहे, चिन्हही आपल्याला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारची आकृती आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. आपण पाहू शकता इथे जे दिलेले आकार आहेत ते म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळ. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन 2 कशामुळे नाही, तर इथे दिलेला जो त्रिकोण आहे तो गर्द केलेला आहे, म्हणजेच त्याला काय केलेलं आहे, फिल केलेलं आहे. पण इथला एमटी त्रिकोण असल्यामुळे ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बगळ्यांना कावळे म्हटले, तर्कसंगती यावर आधारित प्रश्न आहे. बगळ्यांना कावळे म्हटले, कावळ्याला पोपट म्हटले, तर पोपटला म्हणजेच पोपटाला मोर म्हटले. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला हा संबंध अगोदर लक्षात घ्यायचा आहे. तर पावसात कोण नाचू शकेल, आपल्याला सर्वात अगोदर माहीत पाहिजे नाचतो कोण, तर पावसाचं वातावरण तयार होताना मोर नाचत असतो. तर विद्यार्थी मित्रो, पोपटाला मोर म्हटले आहे हे लक्षात घ्या, म्हणजेच आता सध्या आपला मोर जो आहे नाचत असतो तो पोपट झालेला आहे. तर आपलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्र ते पोपट होय. ऑप्शनमध्ये ते आपल्याला शोधावं लागेल, बगळा, कावळा, पोपट, मोर. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 पोपट हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 8 प्रश्न बुद्धिमत्ता घटकातील असतील आणि 9वा प्रश्न जो आहे तो सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या घटकातील आहे. तर पहिला प्रश्न त्यामधला 9 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? 1 मुल्लेर, 2 सालेर, 3 कळसुबाई, 4 तोरणा. विद्यार्थी मित्रो, उंचीच्या हिशोबाने कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 7 एप्रिल, 2 5 जून, 3 17 सप्टेंबर, 4 1 मे. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे 1960 या वर्षी झालेली ही लक्षात घ्या. तर ऑप्शन 4 1 मे आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे, जो की म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेमार्फत साजरा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 5 जून आपल्या परिचयाचा आहे, जागतिक पर्यावरण दिन. त्यानंतर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. ह्या बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? 1 पु ल देशपांडे, 2 प्र के अत्रे, 3 शिवाजी सावंत, 4 लक्ष्मण माने. विद्यार्थी मित्रो, बटाट्याची चाळ हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच असा मी तसा मी ह्या नावाचंही पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक विजेता महिला कोण? म्हणजे सगळ्यात अगोदर भारतामध्ये कोणत्या महिलेला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, असा हा प्रश्न. 1 अरुंधती रॉय, 2 सरोजिनी नायडू, 3 मदर तेरेसा, 4 मेधा पाटकर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 मदर तेरेसा करेक्ट उत्तर होय. तर शांतता या घटकातून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, ही बाबही आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, वन डे ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणत्या संघाने म्हणजेच कोणत्या देशाने जिंकला? 1 भारत, 2 दक्षिण आफ्रिका, 3 ऑस्ट्रेलिया, 4 न्यूझीलंड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? 1 तुरटी, 2 BHC पावडर, 3 ब्लिचिंग पावडर, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे म्हणजेच पाण्यातील असणारे जे जिवंत घटक आहेत त्यांना मारणे, त्यांची स्वच्छता करणे. तर ब्लिचिंग पावडर ह्या कामासाठी आपण वापरत असतो. विद्यार्थी मित्रो, तुरटी ह्या घटकामुळे फक्त पाणी शुद्ध होते, म्हणजे त्यातील गाळ वगैरे असेल तर तो सेटल होतो, खाली
तळाशी आपल्याला गेलेला पाहायला भेटतो. BHC हे एक जंतुनाशक पावडर आहे, परंतु ते आपण पाण्यासाठी वापरत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, पुढच्या घटकातील म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती या घटकातील एक मुलगा तुमच्या वर्गात दररोज उशिरा येतो, तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्र, या घटकातील जे प्रश्न आहेत याला आपण पूर्णपणे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने उत्तर द्यायचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर मोस्ट पॉझिटिव्ह जी गोष्ट असेल, जो पर्याय असेल ते आपल्याला उत्तर ठरवता येते. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाला कार्यवाही करायची आहे. तर चला पाहूया याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल. ऑप्शन 1 कारण जाणून समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. 2 त्याला शिक्षा कराल. 3 त्याकडे दुर्लक्ष कराल. 4 एखादा मुलगा उशिरा आल्यास काय फरक पडतो असा विचार कराल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आपण त्याला दररोज उशिरा येण्याचं कारण विचारून ती समस्या जर आपल्याला सोडवता येत असेल तर नक्कीच ती शिक्षकाने सोडवायला पाहिजे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका विद्यार्थ्याने मैदानावर सापडलेले पैसे तुमच्याकडे जमा केले आहेत, तर तुम्ही काय कराल? 1 विद्यार्थ्याला शाबासकी द्याल. 2 माझ्याकडे पैसे दिल्याचे कोणालाही सांगू नको असे म्हणाल. 3 त्याचा परिपाठाच्या वेळी सत्कार कराल. आणि 4 पैसे तुझ्याकडे ठेव असे सांगाल. विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्याला शाबासकी द्याल असा इथं ऑप्शन आहे, परंतु हा वैयक्तिक शाबासकी द्याल असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला त्याला वैयक्तिक शाबासकी न देता परिपाठाच्या वेळेस, ज्याला आपण मॉर्निंग असेंब्ली म्हणतो, तर मॉर्निंग असेंब्लीमध्ये आपण दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी समवेत ज्यावेळेस सर्व शिक्षक तेथे उपस्थित असतात त्यावेळेस आपण जर सत्कार केला तर त्याची एक प्रेरणा सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. या अनुषंगाने ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी फलकावरचे लिहिताना नेहमी उभा राहतो, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? 1 त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. 2 त्याला सवय असेल असा आपण विचार कराल. 3 त्याला डोळ्यांची तपासणी करायला सांगाल. आणि 4 काहीच करणार नाही. विद्यार्थी मित्रो, काहीच करणार नाही हा तर चुकीचाच ऑप्शन आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला काहीतरी कृती करणं शिक्षक या नात्याने अभिप्रेत आहे. ऑप्शन 3 त्याला डोळ्याची तपासणी करण्यास सांगाल, कारण त्याला नजरेचा दोष असू शकतो व तपासणी केल्यानंतर त्याचं निदान होऊन व्यवस्थित त्याला चष्मा वगैरे दिल्यानंतर फळ्यावरचं दिसू शकेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काही विद्यार्थ्यांनी वर्गांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत, तुम्ही काय कराल? 1 विद्यार्थ्याची विचारपूस करून त्यांना जाऊ द्याल. 2 त्यांना मुख्याध्यापक कक्षात घेऊन जाल. 3 विद्यार्थी खोडकर असतात म्हणून सोडून द्याल. आणि 4 तुम्ही काहीच भूमिका घेणार नाही, म्हणजे तटस्थ राहाल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ही भूमिका आपल्याला इथे योग्य आहे, हे लक्षात घ्या. त्यांना मुख्याध्यापक कक्षात आपण हजर करू, जेणेकरून मुख्याध्यापक त्यांची चौकशी करून जे दोषी विद्यार्थी असतील ते त्याप्रमाणे मुख्याध्यापक त्यांच्यावरती काय करतील, कार्यवाही करतील, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना ह्यातूनही एक धडा मिळेल. म्हणजे ही निगेटिव्ह ॲटिट्यूड आपण त्याला म्हणत असतो, त्याप्रमाणे ही एक विद्यार्थी मित्रो कृती करणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते आहे? तर कोणते कार्य आहे विद्यार्थी मित्रो? 1 अध्यापन कार्य आयोजित करणे. 2 वर्गात व्याख्यान देणे. 3 मुलांची काळजी घेणे. आणि 4 विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे. विद्यार्थी मित्रो, आपण ह्या इतर गोष्टी करतच असतो. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे म्हणजे त्यांची परीक्षा घेणे, वर्गात आपण व्याख्यानही देत असतो, मुलांची काळजी घेणे हेही शिक्षकांचे काम आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो, याला आपण टीचिंग म्हणतो. तर अध्यापन कार्य आयोजित करणे, तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न आणि आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न, 20वा, शिक्षक असावा कसा असावा? 1 प्रामाणिक. 2 मेहनती. 3 वक्तशीर. 3 कर्तव्यदक्ष. आणि 4 वक्तशीर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 कर्तव्यदक्ष हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, तो कर्तव्यदक्ष असल्यानंतर तो प्रामाणिकही असेल, मेहनती असेल, वक्तशीरसुद्धा असेल. तर आपल्या कर्तव्याची जाण आणि कर्तव्य वेळेत पार पाडणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली येथेच संपते. लवकरच आपण प्रश्नावली भाग 2 प्रसारित करू. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.
लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.